नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण सोयाबीन टिक्की करतो। तर मी 15 मिनिटं पाण्यात चांगलं उकळून घेतले। सोयाबीन असं शिजलं पाहिजे। तर धुवून घेतले चांगलं 15 मिनिटं पाण्यात उकळून। हे बघा असं अशा पद्धतीने आता आपण ते गाळून घेऊ। पाणी काढून घ्यायचं आणि चांगलं पिळून बारीक करायचं। तर त्यासाठी लागणारं साहित्य, मी एक कांदा घेतलाय मोठा, थोडासा असा आपल्याला त्या सोयाबीनमध्ये वाटायचा तो कांदा घेतलाय। 4 चमचे बेसन घेतले, थोडीशी चिली फ्लेक्स, थोड्या हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि वाटीभर पनीर घेतले। तर आता आपण आलं लसूण वाटून घेऊ। अगोदर आलं लसणाची आबडधोबड वाटून घ्यायचं। हे बघा असं चांगलं पिळून घ्यायचं, पाण्याने तळून काढलं। आता आपण वाटून घेऊ। आता मी या भांड्यात टाकते। त्याच्यात आपण थोडासा जाड कांदा कापलेला आहे तो टाकू आणि वाटून घेऊ। हे बघा आपलं वाटून झालंय। आता आपण बाउलमध्ये काढून घेऊ। हे बघा आपलं काढून झालंय मिक्सरच्या भांड्यातून। आता आपण त्यामध्ये काही मसाले घालू। आपण आलं लसूण पेस्ट केली आबडधोबड ती काढून घेऊ। असा कांदा टाकायचा, पनीर टाकायचं, किसलेलं पनीर टाकायचं आणि 4 चमचे बेसन टाकते। थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। मीठ टाकायचं। तुम्हाला कोणते मसाले आवडतात ते मसाले टाकले तरी चालेल। हा नाश्ता खूप प्रोटीनयुक्त आहे। थोडीशी मी हळद टाकते, थोडंसं लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला टाकायचा, अर्धा चमचा हिंग टाकायचा, थोडासा थोडेसे जिरे, चांगलं मिक्स करून घेऊया आपण। हे बघा आता थोडेसे तीळ टाकायचे। हा प्रोटीनयुक्त चांगला नाश्ता आहे। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। हे बघा असं मळमळून घ्यायचं। आता आपण याच्या छोट्या छोट्या टिक्क्या करू। तर छोट्या मी टिक्क्या बनवून घेते। हाताला तेल किंवा पाणी लावायचं आणि असे बनवून घ्यायचे चांगले। या आकाराचे बनवते। आता मी सगळे बनवून ठेवते। बघा आपण तो भाजून घेऊ। तर बघा आपल्या टिक्क्या बनवून झाल्यात। आता आपण थोडंसं तेल टाकायचं, तव्यावर असं तेल टाकते आणि आपण थोडेसे तीळ टाकू आणि एक एक टिक्की त्यामध्ये सोडायची अशी। आलटून पालटून भाजून घ्यायचे चांगले। बघा अशा पद्धतीने। आणि 5 मिनिट एका बाजूनी, 5 मिनिट एका बाजूनी असे भाजून घ्यायचे चांगले। आलटून पालटून भाजायचे। खूप प्रोटीन असतं याच्यात, खूप छान नाश्ता आहे। हे बघा असे वरून पण थोडेसे तीळ टाकायचे, म्हणजे दोन्ही बाजूनी तीळ लागतात। भाजले का बघू। एका बाजूने 5 मिनिट झाले असे पलटून घ्यायचे, दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचे। बघा आपल्या सगळ्या टिक्क्या तयार झाल्यात। आता आपण काढून घेऊ। बघा तोडून पण दाखवते, आतून पण छान झाली। हे बघा असे
हे करायचं, खायचं. हे बघा, आपला असा सोयाबीनचा पौष्टिक असा नाश्ता तयार झालाय, सोयाबीन टिक्की. तर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. बाय बाय.